मध्ये सभेसाठीची तयारी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे। ठाकरे बंधूंची शेवटची सभा ही ठाण्यात होती आहे आणि ठाण्यामध्ये होणाऱ्या या सभेसाठी तयारी झालेली आहे। एकीकडे मुंबईत महायुतीची सभा संध्याकाळी, तर दुसरीकडे ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंची सभा होणार आहे। ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्क येथील सभेमध्ये महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला होता आणि आता ठाकरे बंधू ठाण्यामध्ये काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्यासोबत जोडलेले आहेत। कुणाल, कशी तयारी सुरू आहे आणि ठाण्यातील या ठाकरे बंधूंच्या सभेकडे साऱ्यांचं लक्ष आहे, कारण एकनाथ शिंदे यांचं होम ग्राउंड आहे ठाणे। नक्कीच एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला मानला जातो ठाणे हा, आणि याच ठाण्यामध्ये आज दोन्ही ठाकरेंच्या तोफा ज्या आहेत त्या धडाडणार आहेत। नेमकं कुणाला टार्गेट केलं जात आहे, कुणावरती टीकास्त्र हे ठाकरे बंधू या सभेतून करतील हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र माझ्या मागे आपण पाहतोय दोन्ही ठाकरे बंधूंचा जो फोटो आहे तो बाळासाहेबांसोबतचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि आता सभेची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। याच ठिकाणावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही ठाणेकरांना संबोधित करतील। मात्र संबोधित करत असताना कोणकोणते मुद्दे या ठाण्यामध्ये येऊन मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाणे जिल्हा प्रमुख केदारजी दिघे आहेत। सर, एकीकडे ठाकरे बंधूंची सभा होती तर दुसरीकडे महायुतीने देखील सभा घेतलेली आहे शिवतीर्थावर। बघा, ठाकरे बंधूंच्या सभेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। ज्या वंदनीय बाळासाहेबांनी महाराष्ट्राला एक चांगली दिशा दाखवली, त्याच पद्धतीचा पूर्णतः विश्वास हा लोकांचा या ठाकरे बंधूंवरती। ज्या पद्धतीने सन्माननीय उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्रित झाले ते मनोमिलन वरच्या स्तरापासून घेऊन तळोगाळातील शिवसेनेकडे मनसैनिकांमध्ये आपल्याला बघायला मिळतं। आणि सर्वसामान्य जनता या महाराष्ट्राची एक अपेक्षा घेऊन आहे की जो काय भ्रष्टाचार चाललेला आहे, ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण चाललंय त्याच्यामधनं मुक्तता हवी, आमचा जो दैनंदिन दिवसाचा संघर्ष आहे त्याच्यामधनं आम्हाला कुठेतरी वाट मिळावी, आणि म्हणून हे सगळी लोक मोठ्या पद्धतीने आपल्याला पाठिंबा देतील अशी एक अपेक्षा आमच्या। पण आज ठाकरे बंधू या ठिकाणी येणार आहेत। एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला मानला जातो कारण सर्वाधिक नगरसेवक त्यांच्या गोटात आहेत। त्यांना कशा प्रकारे या ठिकाणाहून आव्हान असेल किंवा कशा प्रकारे ठाकरेंची तोफ धडाडेल? बघा, बालेकिल्ला हा सदैव दिघे साहेबांचा राहिलेला आहे, आजही तो तसाच आहे, यापुढे देखील तसाच राहील। एक दुसरा मुद्दा असा आहे की जरी नगरसेवक गेले निघून तरी शिवसैनिक मनसैनिक जिकडे आहेत तिकडेच आहेत। आणि जर का ह्या लोकांनी विकास केला असेल, ज्या लोकांनी जर का म्हणता आम्ही प्रगतिशील ठाणे केलं आहे, तर तिकडे तुम्ही बघू शकता की ठाण्यांच्या दैनंदिन दिवसाची अवस्था काय। इकडे ट्रॅफिकची समस्या तशीच आहे, इकडे रस्त्यामध्ये खड्डे तसेच पडतात, त्याच्यामधनं भ्रष्टाचार होतोय, इकडे महिलांच्या सुरक्षिततेचा विषय, इकडे मुलांच्या आरोग्याचा आणि शिक्षणाचा विषय, इकडे क्लस्टरचा विषय, इकडे डम्पिंग ग्राउंडचा विषय, इकडे पाण्याचा विषय, असंख्य विषय असे आहेत। आणि त्याही पलीकडे म्हणजे ठाणे महानगरपालिका पहिल्यांदा विकसित म्हणून समजली जायची, आजच्या दिवसाला विषय असा आहे की महानगरपालिका ही भ्रष्टाचारामध्ये नंबर 1 पकडली जाते, कारण की एखादा वरिष्ठ अधिकारी त्या खुर्चीमध्ये बसून लाच घेताना पकडला जातो। याचा अर्थ असे कोणाला तरी वरद असते, याच्यामध्ये कुठेतरी पाणी मोडतंय, हप्ते कोणाला तरी जात आहेत, आणि त्या सगळ्या गोष्टीवरती जर का अंकुश द्यायचा झाला तर सन्माननीय उद्धव साहेब आणि राजसाहेबांना पाठिंबा दिल्याशिवाय अत्यंत नाही। नक्कीच आपल्यासोबत रवींद्रजी मोरे सुद्धा आहेत। सर, एकीकडे ही सभा पार पडते, ठाकरे बंधूंची सभा पार पडल्यानंतर मशाल आणि इंजिन कशा प्रकारे या ठाण्यामध्ये धावेल? नक्की जोरात धावेल नाही, जोरात धावतंय इंजिन आणि मशाल। तुम्हाला माहिती आहे इंजिन मध्ये आपला मशालचा जो आम्ही काय म्हणतात कोळसा टाकून मशाल पण जोरात